तुमच्या ज्या सभा रद्द झालेल्या आहेत नागपुरातील आणि नरखेडला होणार होते, त्यांनी नोटीस पाठवली तुम्हाला. पोलिसांनी सरळ तुमच्या त्या नोटीसमध्ये त्या उल्लेख केला की तुम्ही जे व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत स्वामी समर्थ किंवा संत गजानन महाराज यावर अनेक लाखो लोकांचा विश्वास आहे गजानन महाराजांवर, स्वामी समर्थांवर, आणि तुम्ही त्याच्यावर टीका करता. म्हणजे एकीकडे आपण म्हणायचं की राज्यघटना जी आहे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जरी आपण म्हटलं तरी कोणाच्या भावनांशी खेळण्याचा जो अधिकार आपल्याला मिळतो का यातून? म्हणजे कशा पद्धतीने आपण हे करतो? पोलीस जेव्हा तिथे लिहितात स्पष्टपणेच लिहितात की तुम्हाला परवानगी यासाठी आम्ही देत नाही, तुम्ही संविधानाचं जर हे करत असला तर भावना तिथे तुम्ही हे करता लोकांच्या, आणि त्यातून काहीतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग विज्ञानाची कसोटी आपण म्हणतो, सगळ्या गोष्टी म्हणतो, परंतु आणि तुम्ही एकीकडे हे म्हणता की माझा देवाधर्माला विरोध नाही, आणि ते पोलीस स्पष्ट म्हणतात की तुमचे व्हिडिओ असे हे आहेत. तर हे कुठेतरी वेगळी वेगळी भूमिका वाटते की एकीकडे सांगायचंय काय दुसरीकडे ते, यावर तो खुलासा तुमच्याकडून होणं अत्यंत गरजेचं वाटतं मला. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे मी संविधानाबद्दल जी मांडणी करतो, आज लोकशाहीबद्दल जी मांडणी करतो, हे शेठजी भटजींचं राज्य घालवून जो संविधानावर घाला घातला जातो आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे, ते आपण वाचवलं पाहिजे आवाहन करतो. आणि दुसरा मुद्दा आहे मी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाखाली जी मांडणी करतो त्याबद्दल तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, पोलिसांनी जे केले त्याबद्दल. पहिला मुद्दा एक लक्षात घ्या की मी लोकांच्या भावना कमीत कमी दुखवून माझं काम करत आलो आहे. आता बेसिकली आपल्या देशामध्ये ज्ञानेश्वरांचा प्रचंड छळ झालेला आहे, तुकाराम महाराजांचा खून झालेला आहे, फुल्यांपासनं सावित्रीबाईंपासनं अनेकांचा छळ झालेला आहे, वारंवार अपमान झालेले आहेत. महात्मा गांधींचा या देशामध्ये खून झालेला आहे. जी माणसं या पद्धतीनं समतेचा विचार मांडतात, आता महात्मा गांधींची मांडणी करण्याची पद्धती जी होती ती लोकांना न दुखवताच मांडणी करण्याची पद्धती होती. आणि मी विचारांनी गांधीयन आहे, त्यामुळे ज्यावेळेस मी ही संघटनेचं काम सुरू केलं, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, माझ्या आधी या पद्धतीचं काम करणारी सगळीच्या सगळी माणसं काय करत असत? रॅशनलिस्ट असोसिएशन नावाखाली देवधर्म उखडल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत नाही या पद्धतीची मांडणी केली जात असते. पण महाराष्ट्रातली संत परंपरा मला उत्तम माहित होती. गांधींनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या देशामधल्या अतिशय मोठ्या संख्येनं लोकांना सहभागी करून घेतलं, त्यांना सोबत घेतलं, ती प्रक्रिया मला माहित होती. आणि त्यामुळं जो काही माझा एकूणच विज्ञानाचा अभ्यास होता, अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास होता, मानव जात कशी निर्माण झाली, माणसाची संस्कृती कशी निर्माण झाली, माणसाचा कसा विकास झाला, हा माझा समाजशास्त्रीय अभ्यास होता. त्या सगळ्यांच्या आधारावर आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण होतं त्या शोषणाच्या विरुद्ध ही चळवळ आहे, या पद्धतीनं ही मांडणी करत आहोत. आणि म्हणून गेले 43 वर्ष हे काम करत असताना मी 15,000 पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहे, जाहीररित्या जनतेमध्ये व्याख्यानं दिलेली आहे. पण माझं एकही व्याख्यान कधी उधळलं गेलं जेव्हा की मी डायरेक्टली बाबांची नावं घेऊन बोलतो, ज्योतिषांची नावं घेऊन बोलतो, अंगामध्ये येणाऱ्या माणसांची नावं घेऊन बोलतो, मांत्रिकांची नावं घेऊन बोलतो, लुबाडणाऱ्या माणसांची नावं घेऊन बोलतो. कारण सातत्यानं लोकच माझ्या पाठीशी उभे राहत आलेले. या पद्धतीनं मांडणी करत असताना मी लोकांच्या भावना दुखवतो हे आरोप कोण करतं? दोन प्रकारचे लोक करतात. जे कधीही माझं व्याख्यान ऐकत नाही आणि ऐकीव माहितीवरनं आपली समजूत निर्माण करून घेतात, ती माणसं बोलतात. आणि दुसरा एक अतिशय मोठा वर्ग आहे की जो माझ्या बोलण्यामुळे ज्यांची मुळं उखडली जातात, ज्यांचे व्यवसाय उखडले जातात, लोक त्यांच्या विरुद्ध उभे राहतात, असे जे इंटरेस्टेड लोक आहेत,
लोकांमध्ये अंधश्रद्धा असल्याच्या आधारावरच ज्यांचं पोटपाणी चालतं किंवा ज्यांची प्रतिष्ठा शाबूत राहते, अशी माणसं हे बोलत असतात. आता मी जर 15,000 पेक्षा अधिक व्याख्यानं या विषयांवर आजपर्यंत देत आलो गेल्या 43 वर्षांमध्ये, तर संपूर्ण 43 वर्षामध्ये एकाही व्याख्यानावर पोलीस केस झालेली नाही. एकाही व्याख्यानातल्या माझ्या वक्तव्यांविरुद्ध FIR दाखल झालेला नाही. एक परिसंवाद झालेला होता मुंबईच्या दादर शिवाजी शाळेमध्ये. त्या परिसंवादावर एकाने कोर्ट केस दाखल केली होती. पुण्याच्या कोर्टामध्ये झाला होता प्रकार मुंबईमध्ये, पण पुण्याच्या कोर्टामध्ये दाखल केली होती. ती माझ्या वक्तव्यावर नव्हती. एक बाबा होते, त्यांना मी बाबाच म्हणतो, कारण ते दावा करायचे, डॉक्टर पविवर्तक, की मी चंद्रावर सूक्ष्मदेहाने जाऊन येतो, मी गुरुवर जाऊन आलो, सूक्ष्मदेहाने मी कुठेही जाऊ शकतो. ही सरळ सरळ ज्याला आपण खोटेपणा म्हणतो तो खोटेपणा, आणि त्याला मी जाहीररित्या आव्हान दिलं. त्यावर ती केस दाखल झाली आणि कोर्टाने, साध्या पहिल्या कोर्टाने, कारण ज्या जज होत्या त्याही स्वतः इतक्या अंधश्रद्धा होत्या की त्यांनी मला 1 महिन्याची शिक्षाही दिली होती. सेशन कोर्टाने मला बाइज्जत बरी केलं आणि मला एवढंच सांगितलं की तुम्ही काम करता, ते अतिशय चांगलं काम करता, तुमच्या कामाची या समाजाला गरज आहे, फक्त डिफेमेटरी शब्द वापरू नका, बदमाश वगैरे या पद्धतीचे शब्द वापरू नका. तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे. हे मी जे कोर्टाचा निर्णय आला त्यातले स्टेटमेंट्स वाचून म्हणजे सांगतोय मी तुम्हाला. तुम्हाला डॉक्टर पविवर्तक हे खोटं बोलतायत असं म्हणण्याचा अधिकार. ते गुरुवर जाऊन येतात सूक्ष्मदेहाने, ते चंद्रावर जाऊन येतात, हे त्यांचे दावे खोटे आहेत असं तुम्ही ठामपणे लोकांना सांगू शकता. फक्त त्या ठिकाणी डिफेमेटरी शब्द जे आहेत ते वापरू नका, बदमाश वगैरे या पद्धतीचे शब्द वापरू नका. आणि तुमच्या कामाची समाजाला गरज असल्यामुळे एवढी काळजी. तेव्हापासून मी ही काळजी घ्यायला लागलो की या पद्धतीचे शब्द बोलण्यात टाळायचे. जे कायदा संमत शब्द आहे ते वापरायचे. माझ्या संपूर्ण एवढ्या वर्षाच्या काळामध्ये जर एकही केस दाखल झालेली नाही, FIR दाखल झालेला नाही, तर तुम्ही कशाच्या आधारावर म्हणतात मी लोकांच्या भावना दुखवतो? अरे माझ्या व्याख्यानाला हजारो लोक असतात. अतिशय भडकलेले लोक असायचे सुरुवातीला, आता दगड घेऊन आलेले लोक असायचे आणि सातत्यानं त्यांच्या हातामधले दगड पाडत पाडत त्यांना आपल्या सोबत घेत घेत ही चळवळ मी आजपर्यंत चालवत आलेलो आहे. लोकांची सायकोलॉजी, त्यांचं मानसशास्त्र मला अतिशय उत्तम पद्धतीनं कळतं आणि म्हणूनच मी एवढा एक यशस्वी वक्ता बनू शकलो आहे, राहू शकलो आहे. म्हणूनच एवढं अत्यंत विपरीत विषयावर, प्रतिकूल विषयावर एवढं प्रभावीपणे प्रबोधन करू शकलो आहे. आणि माझ्याच पद्धतीनं माझी संपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलनाची टीम तयार झालेली असल्यामुळं हे केवळ माझ्या एकट्याबाबत घडलेलं नाही, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांबाबत घडलेलं आहे. ना त्यांच्या कधी सभा उधळल्या जातात, ना कधी मारहाणीचे प्रसंग उभे होतात. ही आमची काम करण्याची पद्धती राहिलेली आहे. आता राहिला प्रश्न, पोलिसांनी बंदी घातली. लोकसभेच्या आधी मी 36 सभा घेतल्या संपूर्ण विदर्भामध्ये, 8 मतदारसंघामध्ये. तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यापैकी 7 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे लोक निवडून आले. खरं म्हणजे महाविकास आघाडीचे लोक या सभा आयोजित करायला घाबरतात, कारण त्यांनी माझी भाषणं ऐकलेली नसतात. तसंही राजकीय लोकांनी ऐकणं, अभ्यास करणं हा जरा अपवादाचाच विषय असतो. त्यांनी लोकांच्या तोडून काहीतरी ऐकलेलं असतं, त्याच्या आधारावर त्यांची मतं बनलेली असतात. त्यामुळे आम्ही भरपूर सभा घेण्याची क्षमता असून सुद्धा रडत खडत 36 सभा लोकसभेच्या काळामध्ये घेतल्या होत्या. त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की यांच्या सभेला काय येतात लोक, आपला अत्यंत अत्यल्प खर्चामधली सभा असते, मामुलीशी पब्लिसिटी असते, 30, 40, 50 हजारामध्ये, 60 हजारामध्ये सभा आयोजित झालेली असते, 1,500, 2,000, 2,500 लोक येतात, याने काय फरक पडणार आहे? पण असं नाही झालं. संदेश अतिशय ताकदीनं पोहोचला, कारण ऐकणारा जो श्रोता समुदाय असायचा तो स्वतःच वाहक बनायचा, तो विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा, त्याचे दृश्य परिणाम दिसले. आता आश्चर्याचं असं आहे की म्हणजे हा खरं म्हणजे फार मजेशीर मुद्दा आहे. मी काल बोलताना गमतीनं म्हणालो, एक फार छान म्हण आहे, हिंदी मधली म्हणा, उर्दू मधली म्हणा, आपण अनेक सिनेमांमध्ये ती ऐकलेली आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना नाच रहा.
तशी आमच्यासारख्या माणसांची अवस्था आहे. आम्हाला वाटतंय समाजात बदल व्हावे, आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, राज्यघटना धोक्यात आलेली आहे. त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे, लोकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, म्हणून एवढंच धडपडत आपण सगळं करतो. पण याचा फायदा ज्यांना मिळणार आहे त्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजे महाविकास आघाडीला कदाचित अजूनही वाटत नाहीये की माझ्या सभांमुळे त्यांना काही फायदा मिळेल. पण ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नीटपणे हे कळलेलं आहे की या माणसांच्या सभांमुळे आपलं नुकसान झालेलं आहे. आणि लोक कन्व्हिन्स होतात, लोक आपली मतं बदलतात. ते या विचारांचे वाहक, संदेशाचे वाहक बनतात. आणि म्हणून त्यांनी आता आटोकाट विरोध करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. पोलिसांच्या नोटिसेस त्यामधला एक भाग आहे. आता खरं म्हणजे माझ्या सभा इतक्या मामूली असतात, 1,500-2,500 हजारांच्या सभा, त्याने काय फरक पडणार आहे? एकेका आमदारांच्या मतदारांची संख्या काही लाखांमधली असते. आणि त्या मतदारसंघामध्ये 1-2 सभादारांनी काय फरक पडणार आहे? पण तरी हे लोक, बीजेपीचे लोक घाबरले आहेत, देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत. आणि यांनी पोलिसांचा वापर करून यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जसं नरखेडला एक नकार पत्र दिलं पहिले, तिथली सभा रद्द केली. ती सभा रद्द केल्यानंतर म्हणजे परवानगी नाकारली. ती नाकारल्यानंतर तिथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जाऊन बसले. त्यांनी आग्रहानं ती सभा आम्हाला पाहिजे, राष्ट्रवादीच्या बॅनरवर वाटल्यास आम्हाला द्या, असा आग्रह धरला. त्यावेळेस त्यांनी जी नोटीस दिली की तुम्ही ही काळजी घेऊन ही सभा घ्या, त्यामध्ये तुम्ही म्हणतात त्या काही व्हिडिओचा उल्लेख आहे. माझं जे श्याम मानव चॅनल आहे युट्यूबवरचं, त्यामध्ये लोकांनी सातत्याने विचारलेल्या प्रश्नांची मी उत्तरं देतो. तर लोक ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतात तसं त्याचं हेडिंग असतं. स्वामी समर्थ यांच्याबद्दल काहीतरी लोकांनी प्रश्न विचारला, त्याचं मी उत्तर दिलं. गजानन महाराजांबद्दल लोकांनी काहीतरी प्रश्न विचारला, त्याचं मी उत्तर दिलं. अरे पण त्या उत्तरात काय आहे ते पहा ना. पोलिसांनी या व्हिडिओचा जो उल्लेख केलेला आहे ते डोकं बिचारं पोलिसांचं नाहीये. आता तुम्ही पत्रकार आहात विकासजी, मी स्वतः पत्रकार राहिलोय दीर्घकाळ, 15 वर्ष ऍक्टिव्ह पत्रकारिता केलेली आहे. आमच्यामध्ये काही विकलेले पत्रकार असतात, काही विकाऊ असतात. आता तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की ही पोलिसांची भाषा नाहीये. हे तुमचे माझेच मित्र असलेले जे विकाऊ पत्रकार आहेत, जे उघडपणे स्वतःला विकायला तयार असतात आणि निर्लज्जपणे सांगतात की पोटापाण्याचा प्रश्न आहे, कोट्यावधीची घरं त्यांना घ्यायची असतात, अशा पत्रकारांनी ती केलेलं ड्राफ्टिंग आहे. कारण भाषा ती आहेच, ऑलरेडी फेसबुकच्या त्यांच्या लिखाणामध्ये उपलब्ध आहे. बिचाऱ्या पोलिसांनी भरून आदेश आला. देवेंद्र फडणवीसांनीच विकत घेतलेले हे पत्रकार आहेत. जसंच्या तसं पोलिसांनी लिहून टाकलं, तुमच्या मला नोटीस देऊन टाकली. अरे ते व्हिडिओ तर आहे का? त्या व्हिडिओमध्ये लोकांच्या भावना दुखावतील असं मी बोललेलो आहे की ते कन्व्हिन्स होतील या पद्धतीनं बोललेलो आहे. मला ज्या लोकांना समजवायचं आहे, ज्यांना अंधश्रद्धांच्या बाहेर काढायचं आहे, आणायचं आहे, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, त्यांच्या भावना दुखवून मी कसं काय त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणू? आणि हे सातत्यानं मी गेले 43 वर्ष करत आलेलो आहे. त्यामुळे मी लोकांच्या भावना दुखावतो असा जो आरोप तुम्ही केला, त्याला 1% सुद्धा आधार नाही. नाहीतर मी 43 वर्ष मी आणि माझं संघटन आम्ही कामच करू शकलो नसतो. पहिला मुद्दा. यामध्ये इंटरेस्टेड लोक जे आहेत ते या पद्धतीनं आवाई उठवतात. आता मी तुम्हाला पहिले 2 कॅटेगरी सांगितले. एक कॅटेगरी ज्यांनी ऐकलेलं नसतं, नुसतं ऐकीव माहितीच्या भरोश्यावर बोलतात. खरं म्हणजे आता माझं युट्यूब चॅनल उपलब्ध आहे, त्यावर 2,500 पेक्षा अधिक व्हिडिओज आहेत. ज्या कोणाला वाटतं मी असं बोलतो त्या सगळ्यांनी ते व्हिडिओज ऐकावे, फुकट ऐकता येतात. बरं, माझी हिंदी भाषेमध्ये ते असले तरी माझी हिंदी भाषा इतकी सोपी आहे की प्रत्येक मराठी माणसाला उत्तम कळू शकतो. आणि खरं तुम्ही असं बोलतो की नाही याची शहानिशा करावी. त्यामुळे पहिली कॅटेगरी आपण बाजूला ठेवूया. दुसरी कॅटेगरी आहे जे इंटरेस्टेड लोक आहेत, ज्यांचे स्वतःचे धंदे बसतात, व्यवसाय धोक्यामध्ये येतात,
ज्यांची विश्वसनीयता आणि प्रतिष्ठा धोक्यामध्ये येते, ते अंधश्रद्धांचं समर्थन करण्याचं ज्यांचं अस्तित्व आहे, असे लोक विरोध करतात. हे 2 कॅटेगरी मी आधी सांगितले. आता तिसरी कॅटेगरी मी तुम्हाला सांगतो. तिसरी कॅटेगरी आहे चमच्यांची, विकाऊ पत्रकारांची. ही 3 कॅटेगरीतले लोक विरोध करतात. तो विरोध आपण समजून घेतला पाहिजे. आणि ते जे काही या पद्धतीनं विरोध करतात, तर पोटापाण्याकरता किती खाली जायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. प्रत्येकाला शरण जाण्याच्या मर्यादा असतात. इमर्जन्सी बद्दल एकाने फार सुंदर वाक्य वापरलं होतं. झुक जा म्हणून सांगितलं होतं, सपशेल लोटांगण घातलं काही लोकांनी. तसली लोटांगण घालणाऱ्या मनोवृत्तीची माणसं असतात. त्यांनी दिलेल्या ड्राफ्टच्या आधारावर पोलिसांनी हे लिहिलं, हे आपल्याला जेव्हा कळतंय तेव्हा पोलिसांना मी फार दोष देत नाही. बेसिकली पोलीस एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. या संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी सातत्यानं ट्रेनिंग करत आले पहा. जादूटोणा विरोधी कायद्याच्या निमित्तानं ट्रेनिंग केलेलं आहे. हे जे पोलीस खातं आहे त्यामध्ये किमान जेवढे महत्वाचे अधिकारी आहेत त्यातले 50% अधिकारी मला पर्सनली ओळखतात. त्यांनी मला ऐकलेलं आहे. ते स्वतःहून असं काही करण्याची शक्यताच नाही. खासगीमध्ये ते वेगळंच सांगत असतात. वरून हे आदेश आहे, त्या पद्धतीनं या सभांवर बंदी घातली. केवळ नरखेडच्याच व्याख्यानामध्ये गडबड करण्याचा प्रयत्न झाला, त्यातही पुन्हा त्यांनी घोळ घातलाच. आधी परवानगी दिली, चौकामध्ये तुम्ही सभा घ्या. चौकातल्या सभेची परवानगी दिल्यानंतर त्याच दिवशी 12 वाजता सांगितलं की हॉलमध्ये घ्या. म्हणजे जेवढे अडथळे निर्माण करता येतील, सभा होणारच नाही या पद्धतीचे प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करत आहेत. कारण माझ्यासारख्या माणसाच्या विरुद्ध पोलीस स्वतःहून या पद्धतीने ऍक्शन घेतील ही शक्यता नाहीये. त्यानंतर दुसरं झालं, त्याच्या आधी आणखी गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, तो उमरेडला झाला. उमरेडला ते शक्य झालं नाही, कारण तिथे काम करणाऱ्या ज्या DSP होत्या त्या थोड्याशा कायदा पाळणाऱ्या वगैरे होत्या, DYS. आणि त्यामुळे त्यांनी कायद्याच्या बाजूने उभं राहून छानपैकी कामही केलं. पण त्यानंतर 20 नोव्हेंबरची एक सभा नरेंद्रनगर मधली, जी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातली सभा होती. 26 नोव्हेंबरची दुसरी सभा, जी मराठा सेवा संघाच्या लॉनमध्ये होती, तीही देवेंद्र फडणवीसांच्याच मतदारसंघातली होती. या दोन्ही सभांना नकार दिला. त्यानंतर तिसरी सभा आम्ही मुद्दाम टेस्ट म्हणून विनोबा विचार केंद्रामध्ये ठेवली. खरं म्हणजे माझी सभा विनोबा विचार केंद्रामध्ये, जिथे दर 400 लोकही बसू शकत नाही, त्या ठिकाणी आम्ही कधी ठेवत नाही. माझ्या सभा नेहमीच मोठ्या आयोजित केल्या जातात. पण मुद्दाम टेस्ट म्हणून आपण ठेवली, त्यालाही पोलिसांनी नकार दिला. मग पोलिसांनी नकार दिल्यानंतर आपण हायकोर्टामध्ये गेलो. आपल्याला माहित होतं की हायकोर्ट काही आपल्या बाजूने तातडीने निर्णय देईल असं नाहीये, कारण तिथले जजेस कोण आहेत. जर यांच्या भाषेत बोलायचं झालं, राहुल गांधींच्या भाषेमध्ये, ज्युडिशियरी में भी मोर देन 90% वही लोग हैं. वही लोग होने के कारण ज्या काही अडचणी येणार आहेत त्या येणार आहेत, ते आपण फेस करूया. पण त्याचा परिणाम किमान एवढा झाला की विनोबा विचार केंद्रामध्ये सभा घ्या असं पोलिसांनी आता स्वतःहून सांगितलेलं आहे. आता पाहू पुढच्या लढाईमध्ये काय होतं. त्यामुळे माझ्या व्हिडिओच्या आधारावर ह्या सभांवर बंदी घातली जाते आहे. मी लोकांच्या भावना दुखवतो म्हणून बंदी घातली जाते आहे, हे 1% सत्य नाही. उलट माझ्या प्रबोधनामुळे लोक बदलतात, ते बीजेपीच्या विरुद्ध उभे राहतात, महाविकास आघाडीच्या बाजूने वळतात, आणि म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. सगळ्या कायद्याचा वापर करून. खरं म्हणजे आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे गृहमंत्र्यांना काही अधिकार नसतात. पण आताचं इलेक्शन कमिशन स्वतंत्र नाही. इलेक्शन कमिशनला सुद्धा पट्टा बांधलेला आहे, आणि तो पट्टा ज्यांच्या हातामध्ये आहे त्यानुसार हे वागतात. अदरवाईज या पद्धतीनं माझ्या सभांवर बंदी घालण्याची हिंमत आपल्या सरकारी यंत्रणेनं कधीच केली नसती, कारण कायद्यामध्ये त्या पद्धतीची तरतूदच नाहीये.